गुड इव्हिनिंग ऑल. जसं आपण पाठीमागच्या 7-8 दिवसापासून RRB NTPCचे PYQ पाहतोय, तसंच आजही पुढे पाहणार आहे. त्या अगोदर एकदा आपली ॲड पहा. CGLची ऑफलाईन बॅच 26 पासून सुरू झालेली आहे आणि 3 दिवस झालं डेमो लेक्चर होते आजपर्यंत. आज शेवटचा दिवस होता. जर कोणी इंटरेस्टेड असेल तर त्यांच्यासाठी आपण थोडे म्हणजे एखाद दिवस ॲडजस्ट करू शकतो आणि ॲडमिशन उद्यापासून सुरू आहेत. मग आपण खालील नंबरवर एन्क्वायरी करून ॲडमिशन प्रोसेस वगैरे बद्दल विचारू शकता. हे फॅकल्टीज आहेत सगळे आपले. आकाश जाधव सर मेंटर आपले, प्रशांत गव्हाणे सर मॅथ्ससाठी ॲडव्हान्स मॅथ्ससाठी, परत क्षितिज भालेराव सर इंग्लिशसाठी आणि नंतर प्रणव तेहरे सर अरिथमॅटिक मॅथ्स GK मीच आहे, परत यादवराव मरकट सर जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंगसाठी आहेत. तर आपण आता कंटिन्यू करू. जिओग्राफीचे आपले बरेच MCQ झालेत, 1-2 लेक्चर येतील जिओग्राफीचे. आणि हिस्ट्रीचे आज आपण मोर दॅन 70 MCQ एक दिवसात आता घ्यायचा ट्राय करणार आहे. आता एक्झाम जवळ येते त्यामुळे थोडं एक्सप्लेनेशन जरा कमी करणार आहे. PYQ पूर्ण कव्हर करायचे आपल्याला, त्यामुळं आज जरा थोडं फास्ट होईल MCQ आणि जवळपास 70 तरी MCQ कव्हर होतील. चला, पहिला MCQ काय? कोसल, अंग, काशी अँड वज्जी वर ऑल. ऑप्शन ए काय ते सगळे? कोसल, अंग, काशी आणि वज्जी. ऑप्शन ए कॉन्कर्ड बाय किंग अजातशत्रू. ऑप्शन बी ए पार्ट ऑफ 16 महाजनपदाज. ऑप्शन सी ए रूल्ड बाय किंग हर्षवर्धन इन 6th century AD. आणि ऑप्शन डी ए कॉन्कर्ड बाय किंग जयचंद. तर यापैकी काय हे सगळे आहेत? तर 16 महाजनपदापैकी हे महत्त्वाचे मेन आहेत. कोसल, अंग, काशी, वज्जी. मगध वगैरे आहेत, सगळे लक्षात ठेवायचे आहेत. 16चे 16. आता पूर्ण सांगणार नाहीये कारण आपल्याला खूप MCQ राहिलेले आहेत, ते कव्हर करायचे आहेत. तर हे 4 आहेत ते काय? तर महाजनपदांचा पार्ट आहे 16 पैकी. विच ऑफ द फॉलोइंग वॉज कॅपिटल ऑफ द किंगडम मगध. मगधची खालीलपैकी कॅपिटल कुठली होती? ए वैशाली, बी उज्जैन, सी राजगीर आणि डी कौशंबी. तर मगधची कॅपिटल काय? तर राजगीर. राजगीर ही मगधची कॅपिटल आहे. पुढचा काय? हु बिल्ड द सांची स्तूपा. सांची स्तूप कोण बिल्ड केलंय? तर ऑप्शन ए आहे चंद्रगुप्त मौर्य. ऑप्शन बी आहे चाणक्य. ऑप्शन सी आहे बिंदुसार. ऑप्शन डी आहे अशोका. तर सांची स्तूपा कोण बिल्ड केलंय? तर अशोकानं. चंद्रगुप्त मौर्य तर काय? जैन धर्म स्वीकारला होता. बिंदुसारांनी काय? तर आजीविका सेक्टला फॉलो करत होते बिंदुसार. पुढचा हां, द अर्लिएस्ट डिसिफर्ड एपिग्राफी ऑफ अशोका. Ashoka's inscription in India was written in which script? The earliest deciphered epigraphy of Ashoka's inscription in India was written in which script? Option A Harappan script, B खारोष्टी, C देवनागरी आणि D ब्राह्मी. तर अशोकाची कुठली होती? तर अर्लिएस्ट डिसायफर्ड कुठली? तर ब्राह्मी स्क्रिप्ट मध्ये होती. आणि खारोष्टी स्क्रिप्टचा यूज कुठं केला अशोकानं? तर जे नॉर्थ वेस्ट मध्ये कंधार वगैरेला जे अशोकाचे पिलर एडिक्ट्स वगैरे आहेत त्या साईडला काय केलंय? खारोष्टी स्क्रिप्टचा वापर केलेला आहे. खारोष्टी कारण इंडो ग्रीक इन्फ्लुएन्स होता आणि ग्रीकांप्रमाणे खारोष्टी स्क्रिप्ट. हां, डॅश डिसायफर्ड ब्राह्मी अँड खारोष्टी स्क्रिप्ट्स दॅट वर युज्ड फॉर अर्लियर इन्स्क्रिप्शन्स. तर कोण डिसायफर केली खारोष्टी स्क्रिप्ट? तर ब्राह्मी आणि खारोष्टी दोन्ही पण. पहिली ब्राह्मी केली आणि नंतर खारोष्टी दोन्ही. ए जेम्स प्रिन्सेप, बी व्हीलर, REM व्हीलर काल नाव ऐकलेले आपण. सी कनिंगम कोण? अलेक्झांडर कनिंगम जे आपले फर्स्ट डायरेक्टर जनरल ऑफ आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया. डी मार्शल. तर कोण डिसायफर केलंय? तर जेम्स प्रिन्सेप यांनी डिसायफर केलेली. कोणती? ब्राह्मी आणि खारोष्टी स्क्रिप्ट. हां, डॅश वॉज द बुद्धिस्ट मॉन्युमेंट बिल्ड बाय एम्परर अशोका इन मध्य प्रदेश टू ऑनर लॉर्ड बुद्धा. कुठली बुद्धिस्ट मॉन्युमेंट एम्परर अशोकानं मध्य प्रदेशमध्ये बांधलेले जे लॉर्ड बुद्धांचं ओनर करते? तर ए सांची स्तूपा, बी धाम्मेक स्तूपा, सी बाविकोंडा स्तूपा आणि डी महाबोधी स्तूपा. तर कुठलं केले मध्य प्रदेशमध्ये? सांची स्तूपा. सांची स्तूपा लक्षात ठेवायचे. सांची स्तूपा कुठे? मध्य प्रदेशमध्ये. कोण बांधले? तर अशोकांनी बुद्धांना ओनर करण्यासाठी. हां, पुढचं हु रोड द प्ले मुद्रा राक्षसा. मुद्रा राक्षसा हा प्ले कोणी लिहिलेला आहे? तर
ए सोमदेव, बी बोधियान, सी कालिदास आणि डी विशाखा दत्त. तर कोण लिहिलेले? विशाखा दत्त यांनी काय लिहिलेले? प्ले कुठलं? मुद्रा राक्षसा. यामध्ये उल्लेख कशाचा आहे? तर चंद्रगुप्त मौर्य यांनी कसं नंदाचा रूल ओव्हरथ्रो केला आणि कसं मौर्यन एम्पायर इस्टॅब्लिश केलं त्याबद्दल हे मुद्रा राक्षसामध्ये विशाखा दत्तांनी लिहिलेलं आहे. पुढचं काय? तर हु वॉज द टीचर ऑफ चंद्रगुप्त मौर्य? चंद्रगुप्त मौर्य यांचे टीचर कोण होते? इझी MCQ आहेत सगळं, फक्त व्यवस्थित लक्ष देऊन अटेम्प्ट करायचे तुम्ही एक्झाममध्ये पण असेच येणार आहेत MCQ, काही फरक नसणार आहे. इझी आहेत सगळे, फक्त व्यवस्थित लक्ष देऊन अटेंड करा. हां, हु वॉज द टीचर ऑफ चंद्रगुप्त मौर्य? चंद्रगुप्त मौर्य यांचा टीचर कोण होते? ए विष्णू शर्मा, बी विष्णुगुप्ता, सी स्कंदगुप्ता आणि डी कल्हण. तर कोण होते? विष्णुगुप्ता. विष्णुगुप्तांचं दुसरं नाव काय? तर आचार्य चाणक्य. चाणक्यांनाच विष्णुगुप्तांनाच चाणक्य म्हणायचे. तर कल्हण काय होते? एक रायटर होते. त्यांनी काय लिहिले? राजतरंगिणी. हे काय म्हणजे काश्मीर बद्दल, जे काश्मीर आपलं क्राऊन आहे त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन सांगते. काय? राजतरंगिणी. कोणाचं? कल्हण यांचं. हां, विष्णू शर्मांनी काय? पंचतंत्र हे लिहिलेलं आहे. स्कंदगुप्त कोण? गुप्तांचा एक किंग आहे. हां, हुवर स्तूपा. हां, वाय वर स्तूपाज बिल्ट? स्तूपा का बिल्ड केले जायचे, बांधले जायचे? ए टू कीप बुद्धिस्ट स्क्रिप्चर्स, बी टू वर्शिप बुद्धा, सी दे कंटेंट सॅक्रेड रेलिक्स, डी टू होल्ड रिलिजियस मीटिंग्स. तर का बांधले जायचे? तर दे कंटेंट सॅक्रेड रेलिक्स म्हणजे बुद्धांचे जे म्हणजे पायात जे धारण करायचे ते, किंवा जे वस्त्र धारण करायचे, किंवा त्यांचे ॲशेस वगैरे जे असतील, जे रिमेन्स आहेत बुद्धांचे, ते बुद्धांच्या नंतर स्तूपामध्ये ठेवले जायचे. आताच आपण थायलंड सोबत एक कल्चरल एक्सचेंज झाला, तेव्हा आपण एक रेलिक थायलंड सोबत एक्सचेंज केलेलं, म्हणजे तिथं आपण प्रेझेंट केलं होतं. सॉफ्ट पॉवर यातूनच शो केली जाते इंडियाची. ओके. हां, पुढचा. हु अमंग द फॉलोइंग वॉज द फर्स्ट रूलर हु इन्स्क्राइब्ड हिज मेसेज ऑन स्टोन सरफेस फॉर हिज सब्जेक्ट्स अँड ऑफिशियल्स? तर कुठला रूलर होता ज्याने आपले मेसेजेस कशावर? तर स्टोनवर म्हणजे दगडाच्या पृष्ठभागावर इन्स्क्राइब केले किंवा लिहिले गेले. ते असा किंग कोण होता? कोणासाठी होतं ते? सब्जेक्ट्स म्हणजे कॉमन पीपल आणि ऑफिशियल्स जे अधिकारी होते त्यांच्यासाठी. तर ऑप्शन ए आहे चंद्रगुप्त 1, बी आहे हर्षवर्धन, सी आहे अशोक आणि डी आहे चंद्रगुप्त मौर्य. तर यापैकी कोण आहे? तर अशोकानं केलते. आपण त्याचे रॉक एडिक्ट्स किंवा पिलर एडिक्ट्स वगैरे पाहिले असतील तर ते शो करतात अशोकाचे मेसेजेस. धम्म पण त्यानं स्प्रेड केलता. कशा थ्रू? हे इन्स्क्रिप्शन लिहूनच धम्माचा स्प्रेड केलता. कालच आपण पाहिलं संघमित्र आणि महेंद्र श्रीलंकेला गेलते धम्माचा स्प्रेडसाठी. श्रीलंकेचे 2 क्रॉनिकलचे नाव पण पाहिले होते. कुठलं? दीपवंश आणि महावंश. अशोका द ग्रेट बिलॉंग टू द कुठल्या डायनेस्टीला बिलॉंग करतो? ए गुप्ता डायनेस्टी, बी शुंगा डायनेस्टी, सी मौर्य डायनेस्टी आणि डी चोला डायनेस्टी. आपण MCQ घेतोय कारण तुम्हाला कळलं पाहिजे. MCQ इझी आहेत, फक्त एकदा एक रीडिंग याच्यासाठी इनफ आहे. एक रीडिंग तरी मिनिमम एन्शियंटची करायची. आता एन्शियंट आणि उद्या मिडवेल म्हणजे 2 दिवसामध्ये आपण पूर्ण हिस्ट्री कव्हर करणार आहे. त्यासाठीच आपण MCQ जास्त वाढवलेली स्पीड. तर मौर्यन डायनेस्टीला अशोका हे किंग होते मौर्यन डायनेस्टीचे. हां, पुढचा काय? जेम्स प्रिन्सेप अँड आर्किओलॉजिस्ट, फिलोलॉजिस्ट अँड ऑफिशियल ऑफ द ईस्ट इंडिया कंपनी डिसायफर्ड अशोकन एडिक्ट्स विच वर इन द ब्राह्मी स्क्रिप्ट इन द इयर. म्हणजे जेम्स प्रिन्सेप यांनी अशोकांचे जे एडिक्ट होते ते कुठल्या वर्षी डिसायफर किंवा त्याचं म्हणजे उलगडा केला? तर ए 1857 1857, बी 1876, सी 1837 आणि डी 1890. तर जेम्स प्रिन्सेपनं कधी केलं? तर 1837 मध्ये अशोकन इन्स्क्रिप्शनचं काय डिसायफर. हां, पुढचा. द फेमस बुद्धिस्ट स्ट्रक्चर धाम्मिक स्तूपा वॉज ओरिजिनली कन्स्ट्रक्टेड ड्युरिंग डॅश डायनेस्टी. कधी धाम्मिक स्तूपा हे कन्स्ट्रक्ट कोणत्या डायनेस्टीच्या वेळेस केले गेले? तर ए शुंगा डायनेस्टी, बी मौर्यन, सी नंदा आणि डी कनवा. तर धाम्मिक स्तूपा कधी केलं? तर मौर्यन डायनेस्टीच्या काळात. कोण केलं धाम्मिक स्तूपा? तर अशोकानं.
अशोकानं धार्मिक स्तूपा कन्स्ट्रक्ट केलेले. कुठे? तर सारनाथमध्ये. सारनाथ कुठे आहे? तर यूपी मध्ये. सारनाथ यूपी. सारनाथला काय? बुद्धांचं पहिलं सरमन. जे 5 डिसायपल होते मेन बुद्धांचे, त्यांच्यासमोर पहिलं सरमन कुठे झालं? तर सारनाथमध्ये. हा पुढचा. द हिस्टॉरिकल ग्रँड ट्रंक रोड वॉज डेव्हलप्ड बाय मेनी रूलर्स. व्हॉट वॉज इट कॉल्ड ड्युरिंग द रेन ऑफ मौर्याज. तर मौर्यांच्या काळात ग्रँड ट्रंक रोड आहे आपला, जो पाकिस्तान पासून तो बांगलादेश पर्यंत होता, त्याला मौर्यांच्या काळात काय म्हणायचे? ए उत्तर पथ, बी बादशाही सडक, सी पूर्वी पथ आणि डी राजपथ. तर काय म्हणायचे याला? तर उत्तर पथ. उत्तर पथ मौर्यांच्या काळात कोणाला म्हणजे? ग्रँड ट्रंक रोडला. पुढचा. अशोका आर्ग्युएबली द मोस्ट फेमस रूलर ऑफ अर्ली इंडिया. कॉन्कर्ड कलिंग. म्हणजे कलिंग अशोकानं कॉन्कर केलं होतं. म्हणजे मोस्ट आर्ग्युएबली द मोस्ट फेमस, सगळ्यात फेमस रूलर होता. ही वॉज द ग्रँडसन ऑफ. अशोका कोणाचा नातू होता? तर ए प्रभावती गुप्ता, बी समुद्रगुप्ता, सी चंद्रगुप्ता आणि डी चंद्रगुप्ता सेकंड. चंद्रगुप्ता मौर्य आणि चंद्रगुप्ता सेकंड 2 ऑप्शन आहेत, त्याच्यात कन्फ्युजन नाही करायचंय. तर अशोका कोणाचा होता? तर चंद्रगुप्त मौर्य यांचा नातू होता. कोण? अशोक. तर चंद्रगुप्त मौर्य यांचा धर्म काय? तिन्ही म्हणजे आजोबा, मुलगा आणि नातू तिघाचे 3 धर्म होते. तर चंद्रगुप्त मौर्यांनी काय फॉलो केलं तर जैनिझमला. जैनिझम. नंतर बिंदुसारांनी काय केलं? बिंदुसार यांनी काय केलं? अजीविका सेक्ट नावाचा एक सेक्ट आहे, अजीविका सेक्ट. आणि अशोकांनी बुद्धिझमचे फॉलोअर होते. आजीविका सेक्ट मध्ये काय? हे डेस्टिनीवर बिलीव्ह करतात. म्हणजे जे पुढे जे फ्युचर मध्ये होणार आहे ते अगोदरच प्रीडेस्टाइंड आहे, म्हणजे अगोदर लिहिलेलं आहे जे सगळं पुढे होणार आहे. पुढचं काय? हु मेन्शन्ड अध्यक्षाज ॲज द सुप्रिटेंडन्ट्स ऑफ डिफरंट डिपार्टमेंट्स इन द मौर्यन ॲडमिनिस्ट्रेशन. तर अध्यक्षाज हे डिफरंट डिपार्टमेंटला म्हणजे रिप्रेझेंट करायचे मौर्यन ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये. तर ते कोणाच्या लिखाणात आलेले? तर ए स्टॅबो, बी कौटिल्य, सी मेगास्थेनिस, डी प्लेनी. इथं पण कन्फ्युजन होऊ शकतं. तर कौटिल्यांनी लिहिलेलं आहे काय? अध्यक्ष हे सुप्रिटेंडन्ट्स ऑफ डिफरंट डिपार्टमेंट्स आहेत असं कौटिल्यांनी लिहिलं होतं. हां पुढचा. विच अशोकन रॉक एडिक्ट मेन्शन्स. हां काय? विच अशोकन रॉक एडिक्ट मेन्शन्स ऑफ अशोकाज ट्रायम्फ इन कलिंगा. आता थोडं ग्रामॅटिकल मिस्टेक होते तर सांभाळून घ्या. तर काय? विच अशोकन रॉक एडिक्ट मेन्शन्स अशोकाज ट्रायम्फ विथ कलिंगा असं असायला पाहिजे. तर ए 13th रॉक एडिक्ट, बी 10th रॉक एडिक्ट, सी 1st रॉक एडिक्ट आणि डी 4th रॉक एडिक्ट. तर याचा आन्सर काय? तर 13th रॉक एडिक्टमध्ये कलिंगा वॉरचा मेन्शन आहे. 13व्या रॉक एडिक्टमध्ये. आपण रेग्युलर बॅचमध्ये पूर्ण रॉक एडिक्ट वगैरे सगळे सांगितलेले आहेत. आता सगळे सांगत नाही बसत आहे. तर 13व्या रॉक एडिक्टमध्ये मेन्शन आहे. व्हॉट इज द बाल्कनी शेप्ड स्ट्रक्चर ऑन स्तूपा नोन ॲज. बाल्कनी शेप्ड जे स्ट्रक्चर आहे स्तूपावर त्याला काय म्हणतात? ए हर्मिका, बी छत्री, सी यष्टी आणि डी अंडा. तर त्याला काय म्हणतात? हर्मिका म्हणतात. आता स्तूपाचे स्ट्रक्चर मेधी, तोरण वगैरे सगळे आहेत. आता अंडाकृतीमध्ये आहे स्तूपा, वर काय? हे बाल्कनी शेप्ड. ही झाली हर्मिका बाल्कनी शेप्ड असं. परत इथं एक ग्रिल असे आहे, 2 प्रदक्षिणा पथ असतात. इकडं छत्रीवर. परत हे झालं हर्मिका. परत अंडा. हे 2 हा आणि हा प्रदक्षिणा पथ आणि याच्या बाहेर असं पूर्ण कंपाऊंड असं साईडनं. तर मध्येच एक असं उभं तोरण, याला तोरण म्हणतात. तोरण एवढं तरी लक्षात ठेवा. आणि मेधी म्हणजे मेधी पण इथंच आहे. हा प्रदक्षिणापथ आणि मेधी. हे झाले काय?
हर्मिका म्हणजे बाल्कनी शेप, जे वर अंडाच्या वरती अंड आहे, अंडाच्या वर जे बाल्कनी शेप आहे त्याला हर्मिका म्हणतात. हा, चंद्रगुप्त मौर्य वॉज द फाउंडर ऑफ मौर्यन डायनेस्टी. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स रिगार्डिंग हिज रूल इन हिस्ट्री ऑफ इंडिया इज इनकरेक्ट. म्हणजे चंद्रगुप्त मौर्य हे मौर्यन डायनेस्टीचे फाउंडर होते, म्हणजे होऊन गेलेत, त्यांच्याबद्दल खालीलपैकी कुठलं स्टेटमेंट चुकीचं आहे. ए, आर्किओलॉजिकल एव्हिडन्स ऑफ द एम्पायर शोज द एक्झिस्टन्स ऑफ नंबर ऑफ टाउन्स अँड सिटीज, द मोस्ट प्रॉमिनंट बिईंग द कॅपिटल सिटी ऑफ पाटलीपुत्र. दुसरं स्टेटमेंट आहे बायरम खान वॉज हिज बेस्ट अलाय, मेंटर अँड गाईड. ऑप्शन सी आहे चंद्रगुप्त मौर्य इज क्रेडिटेड विथ द सेटिंग अप ऑफ द फर्स्ट नियरली पॅन इंडियन एम्पायर. ऑप्शन डी आहे ही मेट अलेक्झांडर अँड सर्व्ड इन हिज आर्मी सो ॲज टू लर्न द मॅसिडोनियन वे ऑफ वॉरफेअर. तर चंद्रगुप्त मौर्यांनी केलेलं आहे तिथं. तर बायरम खान, ऑप्शन बी बघा. बायरम खान वॉज हिज बेस्ट अलाय, मेंटर अँड गाईड. त्यावेळेस लक्षात घ्यायचं बायरम खान इथं नाव आहे. त्यावेळेस तर इस्लाम ओरिजिन पण झाला नव्हता इस्लाम धर्माचा. बायरम खान कोण आहे तर अकबरचा आहे. अकबर, मुघल एम्परर अकबरचा बायरम खान कोण आहे, अलाय, मेंटर आणि गाईड आहे. तर हे तिन्ही बाकीचे करेक्ट आहेत. तर अलेक्झांडरच्या आर्मीमध्ये, असं वाटेल तुम्हाला, अलेक्झांडरच्या आर्मीमध्ये सर्व केले का चंद्रगुप्त मौर्याने, तर मॅसिडोनियन वे समजून घेण्यासाठी केलेलं आहे. द लिथल वॉर विथ कलिंगा ट्रान्सफॉर्म द वेंजफुल एम्परर अशोका टू ए स्टेबल अँड पीसफुल एम्परर अँड ही बिकेम अ फॉलोअर ऑफ ए बुद्धिझम, बी वेदांता, सी हिंदुइझम आणि डी जैनिझम. तर लिथल वॉरफेअर ऑफ कलिंगानं अशोकाला चेंज केलं. कुठल्या धर्मामध्ये तर बुद्धिझममध्ये. आणि त्यासाठी कोण होतं इन्फ्लुएन्स करायला तर उपगुप्ता. उपगुप्ता हे म्हणजे चेंज करण्यासाठी होते. उपगुप्त काय तर त्यांनी डेप्युटी होते काय पहिल्या बुद्धिस्ट काउन्सिलमध्ये महाकसपांचे. महाकसपा हे म्हणजे प्रेसाइड केलेले, तर डेप्युटी होते. उपगुप्त परत अशोकाच्या काळात पण आहेत. आणि उपगुप्त आणि आनंद यांनी उपाली होते. उपगुप्ता नाही, उपगुप्ता डिफरंट आहेत आणि उपाली डिफरंट आहेत. आनंद आणि उपाली हे फर्स्ट बुद्धिस्ट काउन्सिलमध्ये होते. त्यांनी काय केलं रिसाइड केलं सुत्तपितक आणि विनयपितक. हे लक्षात ठेवायचे. उपगुप्ता डिफरंट आहेत आणि उपाली डिफरंट आहेत. आनंद आणि उपाली. हां, हू ऑफ द फॉलोइंग इज वन ऑफ द 9 जेम्स ऑफ चंद्रगुप्ता सेकंड. खालीलपैकी 9 जेम्स पैकी कोण आहे तर ए आहे विशाखदत्त, बी ब्रह्मगुप्ता, सी मोगलन्ना आणि डी वाराह मेहरा. तर कोण आहे विशाख दत्ता. चंद्रगुप्त सेकंडच्या रेईनमध्ये कोण होतं विशाख दत्ता. आणि पुढं विशाख दत्ताने काय लिहिलंय मुद्रा राक्षसा. हां, हु इज नोन ॲज द नेपोलियन ऑफ इंडिया. नेपोलियन ऑफ इंडिया कोणाला म्हटलं जातं. ए चंद्रगुप्त, बी कुमारगुप्ता, सी समुद्रगुप्ता आणि डी स्कंदगुप्ता. तर नेपोलियन ऑफ इंडिया म्हटलं जातं समुद्रगुप्तांना, कारण त्यांनी जो आपला एरिया होता पूर्ण म्हणजे इंडियाचा, तर पूर्ण हा पेनन्सुला कॉन्कर केला. त्यामुळे त्यांना काय म्हणतात तर नेपोलियन ऑफ इंडिया. द लँड बिटवीन टू सीज म्हणजे अरेबियन सी आणि कुठला बे ऑफ बेंगॉल मधली लँड कॉन्कर केलेली. हां, विक्रमादित्य इज अनदर नेम ऑफ विच फेमस गुप्ता रूलर. विक्रमादित्य कुठल्या गुप्ता रूलरचं फेमस म्हणजे टायटल त्यांनी ग्रहण केलं कुठल्या रूलरनं. ए चंद्रगुप्ता फर्स्ट, बी रामगुप्ता, सी कुमारगुप्ता सेकंड आणि डी चंद्रगुप्ता सेकंड. तर कोण होतं चंद्रगुप्त सेकंड यांनी काय विक्रमादित्य हे टायटल धारण केलेलं. तर विक्रमादित्य प्लस एक शकारी म्हणून सकारी किंवा शाकारी सकारी नावाचं पण एक टायटल चंद्रगुप्त सेकंड यांनी ग्रहण केलेलं, कारण शकांना पूर्ण घालवलं होतं इंडियामधून त्यांनी. नेम द डॉटर ऑफ वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट रूलर इन अर्ली इंडियन हिस्ट्री. चंद्रगुप्त सेकंड. चंद्रगुप्त सेकंड यांच्या डॉटरचं नाव काय तर ए रुद्रमादेवी, बी लोपमुद्रा, सी पार्वती गुप्ता आणि डी प्रभावती गुप्ता. तर कोण आहेत प्रभावती गुप्ता या चंद्रगुप्त सेकंड यांच्या आहेत. लोपमुद्रा अपाला या तर त्या कवयित्री म्हणजे वैदिक पिरियडमध्ये होत्या. लोपमुद्रा अपाला, उषा. ए रुद्रमादेवी या क्वीन होत्या कोणत्या काकतीय डायनेस्टीच्या.
13 सेंचुरीमध्ये. हां, भुक्ती, भोगा, विषया आणि विठी अँड मंडल वर काय होते हे सगळे, हे जे नावं दिलेले आहेत भुक्ती, भोग, विषय आणि विठी अँड मंडळ, तर हे काय होते? ए ग्रेट सेंट्स ऑफ द मौर्यन पिरियड, बी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिव्हिजन्स इन द गुप्ता पिरियड, सी रिच्युअल्स इन अश्वमेध यज्ञ, डी मिनिस्टर्स इन चंद्रगुप्ताज दरबार. तर हे काय? तर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिव्हिजन्स इन गुप्ता पिरियड. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिव्हिजन्स, भुक्ती, भोजपती वगैरे, विषयाचं कोण? विषयपती. हे सगळे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिव्हिजन्स आहेत. हां, हू असेंडेड द गुप्ता थ्रोन आफ्टर चंद्रगुप्ता फर्स्ट. चंद्रगुप्ता फर्स्ट नंतर गुप्ता थ्रोन कोण असेंड केला? ए ब्रह्मगुप्ता, बी श्रीगुप्ता, सी समुद्रगुप्ता आणि डी शूद्रका. तर चंद्रगुप्तांच्या नंतर, फर्स्टच्या नंतर समुद्रगुप्त यांनी गुप्ता थ्रोन असेंड केला. श्रीगुप्त कोण आहेत? श्रीगुप्ता फाउंडर पण विचारू शकतात तुम्हाला. तर गुप्ताचे फाउंडर कोण आहेत? गुप्ता डायनेस्टीचे. तर श्रीगुप्त हे गुप्ता डायनेस्टीचे फाउंडर आहेत. फाउंडर ऑफ गुप्ता डायनेस्टी श्रीगुप्ता. पुढचा काय? नालंदा युनिव्हर्सिटी इज वाइडली रेकग्नाइज्ड ॲज वन ऑफ द एन्शंट वर्ल्ड्स ग्रेट युनिव्हर्सिटीज अँड ॲन इम्पॉर्टंट बुद्धिस्ट सेंटर ऑफ अकॅडमिक एक्सलन्स. विच इंडियन रूलर फाउंडेड इट. खालीलपैकी कोणी नालंदा युनिव्हर्सिटी फाउंड केली असा याचा थोडक्यात अर्थ होतो. चंद्रगुप्त मौर्य, बी अशोका, सी हर्षवर्धन आणि डी कुमारगुप्त. यापैकी कोण केली नालंदा युनिव्हर्सिटी फाउंड? तर कुमारगुप्त यांनी, गुप्ता डायनेस्टीचे. हां, म्हणजे फोर्थ सेंचुरीमध्ये नाही, फिफ्थ सेंचुरीमध्ये कुमारगुप्त यांनी नालंदा युनिव्हर्सिटी फाउंड केली. विच पिरियड हॅज बीन डिस्क्राइब्ड ॲज द गोल्डन एज ऑफ इंडियन हिस्ट्री. इझी क्वेश्चन्स आहेत, फक्त एकदा वाचून जा, एवढं म्हणजे होऊन जाईल एक्झाम. ए मगध पिरियड, बी मौर्य पिरियड, सी मुघल पिरियड आणि डी गुप्ता पिरियड. तर विच पिरियड हॅज बीन डिस्क्राइब्ड ॲज गोल्डन एज आहे? तर गुप्ता पिरियडला गोल्डन एज म्हणून डिस्क्राईब केलं जातं. आता परत रिपिटेशन पण होती क्वेश्चन्सची बऱ्यापैकी. हां, विच ऑफ द फॉलोइंग किंग्स ऑफ गुप्ता एम्पायर वॉज ऑल्सो अ गुड विना प्लेयर. तर खालीलपैकी कुठला गुप्ता एम्पायरचा असा रूलर आहे जो विना वाजवायचा? तर ए कुमारगुप्ता फर्स्ट, बी चंद्रगुप्त विक्रमादित्य, सी चंद्रगुप्ता फर्स्ट आणि डी समुद्रगुप्ता. तर कोण होता गुड विना प्लेयर? तर समुद्रगुप्ता फर्स्ट. हे आपल्याला कशातून माहिती होतं? तर समुद्रगुप्तानं काय केलं तर काही कॉइन्स मिंट केलते, तर त्यावर काय होतं? तर वीणा वाजवतानाचं त्याचं चित्र होतं. हां, हु वॉज द सन ऑफ शाकुंतला इन कालिदासाच ड्रामा अभिज्ञ शाकुंतलम. तर कालिदासाच्या ड्रामामध्ये तर अभिज्ञ शाकुंतलममध्ये शाकुंतलाचा मुलगा कोण होता? ए विक्रम, बी भरत, सी प्रद्युम्न, डी अनिरुद्ध. तर यापैकी कोण होतं? तर हा बाउन्सर आहे, म्हणजे बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना येणार. तर भरत हा अभिज्ञ शाकुंतलमध्ये कोणाचा? शाकुंतलाचा मुलगा होता. परत एकदा ॲड, आपण 26 मेला सुरू केलेली CGLची ऑफलाईन बॅच भरपूर लोकांचा चांगला प्रतिसाद आहे, तर येऊन जॉईन करू शकता. आज शेवटचं डेमो लेक्चर होतं. तुम्ही कोणी इंटरेस्टेड असाल तर तुमच्यासाठी एखाद दिवस ॲडजस्ट केलं जाईल, तर येऊन जॉईन करू शकता. पुढचा विच एरा इज कॉल्ड द गोल्डन एज ऑफ एन्शियंट इंडिया. गोल्डन एज ऑफ एन्शियंट इंडिया कोणाला म्हटलं जातं? तर परत रिपीट झालाय, तर गुप्ता एम्पायर 4th सेंचुरी AD. ॲनो डोमिनी म्हणजे ख्रिस्त जन्माच्या नंतरचं आहे. द वेल नोन पोएम मेघदूत वॉज रिटन बाय. कोण मेघदूत ही वेल नोन पोएम लिहिलेली? ए कालिदास, बी प्रेमचंद, सी सतनार आणि डी इलँगो अधिगाल. तर कोण लिहिलेले? तर कालिदासांनी ही काय मेघदूत ही पोयम लिहिलेली आहे. तर प्रेमचंद हे मॉडर्न आता सध्याचे ही एक लेखक आहेत. सतनारनं काय लिहिलं बघा एकदा. सतनारचा उल्लेख आलाय. सतसाई सतनार म्हणतात, सतसाई पण म्हणतात त्यांना. तर सतनारनं काय लिहिलंय? तर मनी मेघलाई. इलँगो अधिगालचं पुढं आलेलं आहे
ते पुढच्या MCQ मध्येच पाहू. मनी मेघलाई हे बुक लिहिलेलं आहे. कोण? सत्यनार यांनी. मनी मेघलाई. विच लँग्वेज डिड आर्यभट्ट राईट? हां, परत ग्रामॅटिकल मिस्टेक आहे. नाही, ग्रामॅटिकल मिस्टेक नाही. इन विच लँग्वेज डिड आर्यभट्ट राईट द बुक टायटल आर्यभट्टियम? तर आर्यभट्टियम हे बुक कुठल्या लँग्वेजमध्ये आहे? तर कन्फ्यूज होऊ शकतं. ए तेलुगू, तमिळ, सी हिंदी. हिंदी वाटू शकतं, हिंदी नाही आहे. तर आणि डी संस्कृत. हिंदी एकदम मॉडर्न लँग्वेज आहे. तर आन्सर काय? डी संस्कृत. क्लासिकल लँग्वेज आहे आपली संस्कृत. क्लासिकल लँग्वेज घेतलेले आहेत आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये, ते एकदा पाहायचे सगळ्यांनी. 11 क्लासिकल लँग्वेजेस जिओग्राफीच्या सेशनमध्ये पाहिलेले आहेत आपण. हां, पुढचा काय? अंडर विच डायनेस्टी द रूलर्स रोट दिअर अचिव्हमेंट्स इन प्रशस्ती? खालीलपैकी कुठल्या डायनेस्टीचे प्रशस्तीमध्ये त्यांनी आपल्या अचिव्हमेंट लिहिलेले आहेत? तर ए राजपूत डायनेस्टी, बी गुप्ता डायनेस्टी, सी मुघल डायनेस्टी आणि डी खिलजी डायनेस्टी. तर कुठल्या डायनेस्टीमध्ये? तर गुप्ता डायनेस्टीमध्ये ते प्रशस्ती करायचे. तर एक प्रशस्ती कुठे आहे? तर प्रयागराज, आपल्या आज सध्या जुना अलाहाबाद. तर प्रयाग प्रशस्ती पिलर. प्रयाग प्रशस्ती पिलर हा कोणाशी रिलेटेड आहे? तर समुद्रगुप्ताच्या म्हणजे अचिव्हमेंटशी रिलेटेड आहे. कोण लिहिलेलं आहे? तर कोण उभा केलेला आहे? हरिसेन यांनी. हरिसेन यांनी प्रयाग प्रशस्ती पिलर उभा केलेला आहे, इरेक्ट केलेला आहे समुद्रगुप्तांच्या अचिव्हमेंट दाखवण्यासाठी. पुढचा, व्हॉट इज द हाईट ऑफ द अलाहाबाद पिलर विच बियर्स इन्स्क्रिप्शन्स असोसिएटेड विथ समुद्रगुप्ता? समुद्रगुप्ताशी रिलेटेड म्हणजे जे इन्स्क्रिप्शन्स आहेत ते अलाहाबाद पिलरला आहे, म्हणजे त्या अलाहाबाद पिलरवर आहे. तर त्याची हाईट विचारली आहे. तर ए 40 फीट, बी 35 फीट, सी 30 फीट आणि डी 25 फीट. तर याची हाईट काय होती? 35 फीट. नेक्स्ट, हां, विच पर्सन वॉज कम्पेअर्ड विथ शेक्सपियर अँड वॉज रेफर्ड टू ॲज द शेक्सपियर ऑफ इंडिया? ए कौटिल्य, बी पाणिनी, सी कालिदास आणि डी विष्णू शर्मा. कोण? तर आपले कालिदास शेक्सपियर सोबत कम्पेअर केले जाते कालिदासांची. पुढचा, थोड्या ग्रामॅटिकल मिस्टेक आहेत, सांभाळून घ्या. हु इज द ऑथर ऑफ हर्षचरिता? हर्षचरिताचा ऑथर कोण आहे? ए कलन, बी पाणिनी, सी कालिदास आणि डी बाणा भट्ट. तर बाणा भट्ट हे हर्षचरिताचे ऑथर आहेत. पाणिनींनी काय लिहिले? अष्टाध्यायी. कलननं राजतरंगिणी पाहिल्या आपण. कालिदासांची 4-5 कालच पाहिलं आपण. कालचा पण व्हिडिओ एकदा पाहून घ्या. हु वॉज द कोर्ट पोएट ऑफ किंग हर्षवर्धन? किंग हर्षवर्धनचा कोर्ट पोएट कोण होतं? ए जयचंद्र, बी वल्लाल, सी आनंद आणि डी बाणा भट्ट. परत एकदा बाणा भट्ट. हर्षचरिता कोण लिहिले? बाणा भट्ट यांनी. आणि कोर्ट पोएट हर्षवर्धनचा परत थोडी लँग्वेज चेंज केली, सेम क्वेश्चन्स आहेत. परत एकदा, बाणा भट्ट वॉज द कोर्ट पोएट ऑफ विच किंग? तर हर्षवर्धन, चंद्रगुप्त, अशोका, समुद्रगुप्त. तर हर्षवर्धन. ऑप्शन पण एकदम इझी आहेत. ड्युरिंग हुज रेन डिड द चायनीज ट्रॅव्हलर ह्युएनसँग व्हिजिट इंडिया? ए कीर्तिवर्मन, बी हर्षवर्धन, सी पुलकेशिन सेकंड आणि डी विक्रमादित्य. हे यांच्यापैकी कोण आहे? तर हर्षवर्धनच्या काळामध्ये कोण? ह्युएनसँग यांनी व्हिजिट केलेलं. आणि अजून एक हे होता बुद्धिस्ट स्कॉलर फाहियान. फाहियाननी कधी केलं? तर चंद्रगुप्त सेकंड. पण त्यांनी कोर्ट व्हिजिट केलं नव्हतं चंद्रगुप्तांचं, तर बुद्धिस्ट साईट फिरले होते फक्त. फाहियान तिकडं. आणि एच हर्षवर्धन सोबत एच लावायचं, एच ह्युएनसँग. हां, हु केम टू इंडिया ड्युरिंग द रेन ऑफ हर्षवर्धन? हर्षवर्धनच्या काळात कोण आलं? परत एकदा, अल्बिरुनी, ह्युएनसँग, फाहियान आणि इत्सिंग. तर कोण आलेलं? ह्युएनसँग. अल्बिरुनी कधी? तर मोहम्मद गझनी, अफगाणिस्तानचा रूलर होता, ज्यानं सोमनाथ टेम्पल आपलं डिमॉलिश केलं. तर तो अल्बिरुनीला घेऊन आलता. अल्बिरुनीने काय लिहिलंय? तर एक बुक लिहिलंय, बोल हिंद. परत फाहियान सांगितलं होताच कधी? चंद्रगुप्त सेकंड. हु रोट द ग्रेट लिटररी वर्क मृच्छकटिका? मृच्छकटिका हे ग्रेट लिटररी वर्क कोण लिहिलेले? एक ए हर्षा, बी शूद्रका, सी भाषा आणि डी कालिदासा. मृच्छकटिका कोण लिहिलंय? तर शूद्रकांनी मृच्छकटिका हे ग्रेट लिटररी वर्क लिहिले. हर्षाचं कुठलंय? तर रत्नावली, नागनंदा आणि प्रियदर्शिका.
विच टेम्पल इन तंजावर हॅज चोला आर्किटेक्चर अँड वॉज बिल्ड बाय एम्परर राजा. तर चोला आर्किटेक्चरचं राजानं कुठलं टेम्पल बांधलेलं आहे? ए नागनाथ स्वामी टेम्पल, बी बृहदेश्वरा टेम्पल, सी लॉर्ड मुमगम, ते मुरुगन असायला पाहिजे पण ते मुमगन झालंय, मुरुगन टेम्पल, डी थिम्मनाजेरी टेम्पल. तर कुठलं आहे? तर बृहदीश्वरा टेम्पल हे राजाच्या काळात बांधलं गेलेलं आहे. कुठं? तंजावरला. पुढचा, विच ऑफ द फॉलोइंग हेरिटेज साइट्स हॅज द द्रविडियन स्टाईल ऑफ आर्किटेक्चर? खालीलपैकी कुठल्या हेरिटेज साइटला द्रविडियन स्टाईल ऑफ आर्किटेक्चर आहे? ए कोणार्क, बी एलोरा, सी खजुराहो आणि डी हम्पी. तर कुठे? सगळे वरती आहेत हे, खजुराहो, एलोरा वगैरे. तर डी हम्पीला आहे द्रविडियन स्टाईल ऑफ आर्किटेक्चर. विच ऑफ द फॉलोइंग बुक इज रिटन बाय मेगास्थेनीज? मेगास्थेनीजने कुठलं बुक लिहिलेलं आहे? ए मालविका अग्निमित्रम, बी हर्षचरिता, सी इंडिका आणि डी यज्ञवाल्क स्मृती. तर इंडिका हे बुक कोण लिहिलंय? मेगास्थेनीजने. मेगास्थेनीज कोणाच्या कोर्टमध्ये होते? तर चंद्रगुप्त मौर्य यांच्या कोर्टमध्ये. पुढचा, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट वन ऑफ द ग्रेट लिव्हिंग चोला टेम्पल? खालीलपैकी कुठलं ग्रेट लिव्हिंग चोला टेम्पल नाहीये? गंगाईकोंड चोलपुरम, बी बृहदेश्वरा टेम्पल, सी कांपाहरेश्वरा टेम्पल आणि डी ऐरावतेश्वरा टेम्पल. तर कुठलं नाही? कांपहरेश्वरा टेम्पल नाहीये ग्रेट चोला टेम्पल्स पैकी एक. हु अमंग द फॉलोइंग एंडेड द काकतीया डायनेस्टी रूल? काकतीया डायनेस्टी रूल कोण एंड केलाय? ए चोलाज, बी दिल्ली सल्तनत, सी चालुक्याज आणि डी गुप्ताज. तर काकतीयांबद्दल जास्त माहिती नसते आपल्याला. तर दिल्ली सल्तनतचं कोण? मलिक कफूर खाली गेलता वारंगलमध्ये. काकतीया डायनेस्टी कुठली आहे? वारंगल, तेलंगणामध्ये. तर वारंगलला गेल्यानंतर त्याने रुद्रदेव, शेवटचा रूलर काकतीया डायनेस्टीचा, रुद्रदेव सेकंड याचा डिफीट केला आणि काकतीया डायनेस्टीचा रूल एंड केला. तर परत इथं काकतीया डायनेस्टीचं एक युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साइट आहे. कुठली? रामप्पा टेम्पल. रामप्पा टेम्पल ही वर्ल्ड हेरिटेज साइट आहे युनेस्कोची. ही कोणाची? काकतीया डायनेस्टीमध्ये. काकतीया डायनेस्टीमध्ये एक फिमेल क्वीन होऊन गेली. आपण आता अगोदरच पाहिलेले रुद्रमा देवी. याच्या अगोदर कोण होतं? एक रजिया सुलतान नावाच्या क्वीन होत्या. कोण? रजिया सुलतान, इल्ततमिशच्या मुलगी. 1236 ते 1240 या काळात त्यांनी रूल केलं. पुढचा काय? उदयन शिफ्टेड द कॅपिटल ऑफ मगध फ्रॉम डॅश टू पाटलीपुत्र. उदयननी कॅपिटल मगधची कुठून कुठं? पाटलीपुत्रला शिफ्ट केली आहे. तर ऑप्शन ए आहे सारनाथ, बी राजगृह पाहिजे ते किंवा राजगीर, सी तक्षशिला, डी कौशंबी. तर राजगृह किंवा राजगीर इथून कुठं केली उदयननं शिफ्ट? तर पाटलीपुत्रला. हा, पुढचा काय? विच वन ऑफ द फॉलोइंग इज अ पार्ट ऑफ 6 स्कूल्स ऑफ इंडियन फिलॉसॉफी? खालीलपैकी कुठला 6 स्कूल्स ऑफ इंडियन फिलॉसॉफीचा पार्ट आहे? ए पादम, बी योगा, सी श्रुती आणि डी आस्तिक. तर 6 स्कूल्स ऑफ फिलॉसॉफी. तर योगा हे 6 स्कूल्स ऑफ फिलॉसॉफी पैकी एक आहे. तर कुठल्या आहेत? सांख्य, वेदांत, नंतर पूर्वमीमांसा. वैशेषिका. हे सगळे काय? तर स्कूल्स ऑफ फिलॉसॉफी आहेत आपले. नेक्स्ट, काय? विच ऑफ द फॉलोइंग टेम्पल्स वॉज बिल्ड बाय राजा चोला यांनी खालीपैकी कुठलं टेम्पल बांधलेलं आहे? ए जगन्नाथ टेम्पल, बी मीनाक्षी टेम्पल, सी बृहदीश्वरा टेम्पल आणि डी लिंगराजा टेम्पल. तर कुठलं बिल्ड केलंय? तर बृहदीश्वरा टेम्पल राजा चोला यांनी. राजेंद्र चोलाचं बृहदीश्वरा वेगळं आणि राजांचं वेगळं, लक्षात ठेवा. विच रिव्हर डिड अलेक्झांडर फर्स्ट क्रॉस टू इन्व्हेड इंडिया इन 326 BC? ए सतलज, बी चेनाब, सी झेलम आणि डी इंडस. तर कुठली रिव्हर फर्स्ट क्रॉस केली? कुठली आहे? तर इंडस.
नंतर दुसरी कुठं बॅटल झाली, बॅटल ऑफ हायडेस्पेस. बॅटल ऑफ हायडेस्पेस. हायडेस्पेस कुठल्या, हायडेस्पेस काय तर मॅसिडोनियन काय म्हणायचे, हायडेस्पेस झेलमला. झेलम नदीच्या काठावर. कोणाकोणामध्ये झाली बॅटल ही तर पोरस आणि किंग पोरस आणि अलेक्झांडर या दोघांमध्ये. आणि पहिली कुठली क्रॉस केली, इंडस. आला कुठं तर झेलमच्या काठावर. असं सिक्वेन्स आहे, चेनाब, झेलम आणि इंडस. चेनाब सगळ्यात खाली, वर झेलम आणि नंतर इंडस. इंडस क्रॉस करून आला कुठं मग झेलमला. पुढचा काय, द ग्रँड टेम्पल ऑफ खजुराहो वॉज बिल्ड बाय द डॅश. ए चंदेला, बी चौहान, सी सोलंकी, डी परमार. तर ग्रँड टेम्पल ऑफ काय खजुराहो कोण बिल्ड केलेले आहेत तर चंदेला. चंदेला यांनी खजुराहो टेम्पल बिल्ड केलेत. हे टेम्पल कसे आहेत, पंचयातन स्टाईल ऑफ आर्किटेक्चर आहे. इथं पंचयातन स्टाईलमध्ये कसं असतं, 5 मंदिर असतात. एक मेन मंदिर असतं मेन डेटीचं आणि बाजूला 4 मंदिर असे. तर पंचयातन स्टाईल ऑफ आर्किटेक्चर कुठं मिळतं तर खजुराहो. हु हॅज ओन द बॅटल ऑफ हायडेस्पेस. हायडेस्पेस बॅटल कोण जिंकलेलं आहे, ए पोरस, बी अलेक्झांडर, सी बाबर आणि डी अशोका. तर अलेक्झांडर यांनी जिंकलेली. कोणाकोणामध्ये होती, पोरस आणि अलेक्झांडर. बाबर आणि अशोकाचा तर संबंधच नाही कुठलाच. फ्रॉम द गिव्हन ऑप्शन्स विच डायनेस्टी डेव्हलप्ड शिपिंग वेंचर्स इन साऊथ ईस्ट एशिया. तर श्रीविजया एम्पायर होतं साऊथ ईस्ट एशियामध्ये. तर कोण वेंचर्स केलेले आहेत तिकडे तर ए द गुप्ता डायनेस्टी, बी द चेरा डायनेस्टी, सी द चोला डायनेस्टी आणि डी चालुक्य डायनेस्टी. तर द ग्रेट इम्पेरियल चोलाज यांनी कुठं साऊथ ईस्ट एशियामध्ये वॉर पण केलेत. मलायन पेनिन्सुला वगैरे तिकडं सगळे कोण, द इम्पेरियल चोलाज. विच नेटिव्ह इंडियन डायनेस्टी इश्यूड देअर ओन कॉइन्स विथ पोर्ट्रेट्स ऑफ देअर रूलर्स ऑन देम. तर खालीलपैकी कुठल्या डायनेस्टीनं रूलरचे पोर्ट्रेट त्यांच्या कॉईनवर मिंट करून म्हणजे इन्स्क्राईब केलेले कॉईन तसे. तर ए द सातवाहना डायनेस्टी, बी द पेशवा डायनेस्टी, सी द पांड्या डायनेस्टी आणि डी द राष्ट्रकुटा डायनेस्टी. तर कोण मिंट केलेले आहेत, सातवाहना डायनेस्टीने. पहिले कोण केले ते, गौतमीपुत्र सातकर्णीने. हु फाउंडेड द फेमस विक्रमशिला युनिव्हर्सिटी इन द 9th century. विक्रमशिला युनिव्हर्सिटी कोण फाउंड केली, ए धर्मपाल, बी काय बल्लाल सेन, सी गोपाल आणि डी सामंत सेन. तर कोण फाउंड केली आहे, धर्मपालनं. ट्रायपार्टाईट स्ट्रगलवाला राष्ट्रकुटा, गुर्जर प्रतिहार आणि या पाला डायनेस्टीमध्ये ट्रायपार्टाईट स्ट्रगल सुरू होतं. कोणासाठी तर कन्नौजसाठी ट्रायपार्टाईट स्ट्रगल. विच ट्रॅव्हलर अँड स्कॉलर रोट किताबुल हिंद. आताच सांगितलेलं किताबुल हिंद खालीलपैकी कोण लिहिलेलं आहे तर ए इब्ने बतुता, बी अल्बिरुनी, सी सैदी अली रईस, परत डी द्वारते बार्बोसा, इब्ने बतुता, अल्बिरुनी आणि सैद अली रईसी. तर कोण लिहिलेलं आहे किताबुल हिंद, अल्बिरुनी कोण असं, मोहम्मद ऑफ गझनीच्या मोहम्मद सोबत. तर इब्ने बतुता पण आहे इकडं एक. इब्ने बतुता कोणाच्या कोर्टमध्ये होता तर MBT कोण, मोहम्मद बिन तुगलकच्या कोर्टमध्ये इब्ने बतुता होता. आणि त्यानं कुठलं बुक लिहिलेलं आहे तर त्यानं लिहिले रिहला. हे बुक कोण लिहिले तर इब्ने बतुता. हा. व्हॉट वॉज द कॅपिटल ऑफ होयसालाज किंगडम. होयसालांची कॅपिटल कुठली होती, ए द्वार समुद्र, बी कल्याणी, सी म्हैसूर आणि डी देवगिरी. तर होयसालांची कॅपिटल होती द्वार समुद्र. आता होयसालेश्वर टेम्पल्स, जे ग्रेट होयसाला टेम्पल्स कॉम्प्लेक्स, ते आता युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये आलेले आहेत. ते लक्षात ठेवायचे. 100% तुम्हाला विचारू शकतात. शेवटचे ॲटलिस्ट म्हणजे सगळे नाही झाले सगळेच्या सगळे तरी शेवटचे 5 युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट तुम्हाला पाठ पाहिजेत. हां. फेअर इन इंडिया वुड यू फाइंड रॉक पेंटिंग्स डेटिंग बॅक टू द स्टोन एज पर्यंतच्या रॉक पेंटिंग कुठं मिळतात, स्टोन एजच्या काळातल्या. तर ए एलिफंटा, बी नालंदा, सी बाग केव्ज आणि डी भीमबेटका. तर कुठं मिळतात, भीमबेटका केव्ज कुठे आहेत तर मध्य प्रदेशमध्ये. हां. अलेक्झांडर अँड पोरस फॉट ऑन द बँक्स ऑफ विच ऑफ द फॉलोइंग रिव्हर्स, ए गंगा, बी परुस्नी, सी इंडस आणि डी झेलम. आताच सांगितले आपण कोणत्या रिव्हरवर तर झेलम, बॅटल ऑफ हायडेस्पेस.
परत एकदा ॲड, आपली 26 पासून बॅच सुरू झालेली, आज शेवटचं डेमो लेक्चर होतं, टाईम आहे 12:30 ते 2:30, तर आपण इंटरेस्टेड असाल तर जॉईन करू शकता. रिस्पॉन्स चांगला मिळतोय बॅचला, तर येऊन आपण पाहू शकता. एखाद दिवस तुमच्यासाठी म्हणजे एक्सटेंड करण्यात येईल. विच डायनेस्टी बिल्ड द सन टेम्पल ॲट मोदेरा? कुठल्या डायनेस्टीनं सन टेम्पल ॲट मोदेरा बांधलेले? ए पल्लव डायनेस्टी, बी सोलंकी डायनेस्टी, सी चालुक्य डायनेस्टी आणि डी राष्ट्रकूट डायनेस्टी. तर कुठल्या डायनेस्टीने बांधलेले? तर चालुक्य डायनेस्टी. चालुक्यांनी काय तर सन टेम्पल ॲट मोदेरा बिल्ड केलेले. हां, पुढचं काय? शिलपदीकरम. आता पाठिंबा म्हटलं होतं, पुढे एक MCQ आहे. शिलपदीकरम अ फेमस तमिल इपिक वॉज कंपोज्ड बाय ए इलंगो अदिगाल, बी कालिदास, सी ते सत्यनार पाहिजे ते छट्टनार केलंय आणि डी थिरुवल्लुवार. तर कोण लिहिलेलं आहे शिलपदीकरम? तर इलंगो अदिगाल. मणिमेगलाई कोण? तर सत्साई सतनार ते. आणि तिरुवल्लुवार यांनी एक लिहिलं काय? तिरुकुराल. त्यांच्या नावातच आहे तिरुकुराल. कोण लिहिलं? तर तिरुवल्लुवार. हे लक्षात ठेवायचं. शिलपदीकरम, इलंगो अदिगाल आणि हे सट्टनार, सट्ट लावायचे आणि मनी मेघलाई, मनी आणि सट्टा दोन्ही याच्यावरून लक्षात ठेवू शकता तुम्ही. हा, द फेमस कोणार्क सन टेम्पल इज ॲट्रिब्युटेड टू ए किंग राजा चोला, बी किंग रघुनाथ सिंग, सी किंग अशोका आणि डी किंग नरसिंहदेव. तर कोणासाठी? तर किंग नरसिंहदेव यांना ॲट्रिब्यूट केलेलं आहे. काय तर फेमस कोणार्क सन टेम्पल. कोणार्क सन टेम्पलला काय म्हणतात? तर ब्लॅक पगोडा आणि जगन्नाथ टेम्पल व्हाईट पगोडा. तांजोर पेंटिंग्स ओरिजिनेटेड इन द टाइम ऑफ विच डायनेस्टी? तांजोर पेंटिंग कोणाच्या डायनेस्टीमध्ये ओरिजिन झाला? ए चंदेलाज, बी मुघल्स, सी चोलाज आणि डी कौशल्स. तर कोणाच्या काळामध्ये तांजोर पेंटिंग? तांजोर कोणाची कॅपिटल होती? तर चोलाज. पाणिनी वॉज अ फेमस संस्कृत. पाणिनी कोण होते संस्कृत? ए पोएट, बी नॉवेलिस्ट, सी ग्रामेरियन आणि डी रायटर. ग्रामेरियन होते. पाणिनींनी काय लिहिलंय? तर अष्टाध्यायी नावाचा एक ग्रंथ लिहिलेला आहे. अष्टाध्यायी लक्षात ठेवा. विक्रम संवत कॅलेंडर इज डॅश इयर्स अहेड ऑफ द ग्रेगरियन कॅलेंडर. 46.7, बी 66.7, सी 56.7 आणि डी 76.7. तर 56.7. यांनी पण काय? विक्रमादित्य नावाचा राजा होता, त्यानं काय केलं? तर शकांचा पराभव केला. यांनी पण शकांना सिंधमधून ओव्हरथ्रो केलं. त्यांनी इन्व्हेट केलं. ॲक्च्युली त्यांनी मध्य प्रदेशचा राजा होता, त्याच्यावर इन्व्हेजन केलं. तर एक्सक्यूज, तर याने त्यांचा रिपेल केलं त्यांना इन्व्हेजन. तेव्हा त्यानं विक्रमादित्यानी काय विक्रम संवत कॅलेंडर सुरू केलं. 57 किंवा 56.7 इयर्स ॲगो. तर BC. पुलकेशिन II वॉज द मोस्ट इलस्ट्रस रूलर ऑफ विच डायनेस्टी? पुलकेशिन II कुठल्या डायनेस्टीचा मोस्ट फेमस रूलर आहे? ए होयसाला, बी काकतीय, सी पांड्या आणि डी चालुक्य. कुठल्या डायनेस्टीचा आहे? तर चालुक्य डायनेस्टीचा रूलर आहे पुलकेशिन. पुलकेशिन II चालुक्य डायनेस्टीचा. फाउंडर कोण? पुलकेशिन फर्स्ट. आणि पुलकेशिन II कोणाचा डिफीट केलाय? तर हर्षवर्धनचा डिफीट केलाय. परत खाली पल्लवचा महेंद्रवर्मनचा आणि नंतर महेंद्रवर्मनचा मुलगा नरसिंहवर्मन फर्स्ट मम्मल्ला, ज्यानं कुठले? तर मम्मलापुरम सिटी इस्टॅब्लिश केली. तर त्याने येऊन परत पुलकेशिन सेकंडचा डिफीट केला आणि कुठला? वाटापी कोंडा हे टायटल घेतलं. वाटापी कॅपिटल होती चालुक्यांची. विच ऑफ द फॉलोइंग टेम्पल्स वॉज बिल्ड बाय द पल्लवा रूलर्स? पल्लवा रूलरनं खालीलपैकी कुठलं टेम्पल बांधलेलं आहे? ए कोणार्क सन टेम्पल, बी लिंगराजा टेम्पल, सी दिलवारा टेम्पल आणि डी कांचीपुरम कैलासनाथ टेम्पल. तर पल्लवांनी कुठलं? कांचीपुरमचं कैलासनाथ टेम्पल बांधलेलं आहे. कोण? नरसिंहवर्मन सेकंड यानं कांचीपुरमचं कैलासनाथ टेम्पल बिल्ड केलेलं आहे. परत शोर टेम्पल पण त्यानंच बिल्ड केलेलं. हां, हु इज द ऑथर ऑफ अष्टाध्यायी अँड एन्शंट संस्कृत बुक? ए अष्टावक्र, बी चरक, सी पतंजली आणि डी पाणिनी. अष्टाध्यायी आत्ताच पाहिलं आपण. अष्टाध्यायीचं कोण आहे ऑथर? तर पाणिनी हे ग्रामेरियन. पतंजलींचं काय? तर महाभाष्य पतंजलींचं वर होत आहे. विच सब्जेक्ट इज डेल्ट विथ इन सुश्रुत संहिता? सुश्रुत संहितामध्ये खालीलपैकी कुठला सब्जेक्ट
एक डील केलं जातं त्याच्यासोबत. ए रिलिजन अँड मिथॉलॉजी, बी मेडिसिन अँड सर्जरी, सी ॲस्ट्रॉलॉजी आणि डी मॅथमॅटिक्स. तर सुश्रुत माहितीत सगळ्यांना, सुश्रुत संहिता काय, मेडिसिन अँड सर्जरी. इक्विपमेंट म्हणजे जे मेडिकल इक्विपमेंट आज म्हणजे इन्स्ट्रुमेंट वगैरे आहेत ते सगळे कोण, तर बऱ्यापैकी सुश्रुतांनी तयार केलेले आहेत. लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट आहे. ऑस्ट्रेलियाच्या मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये म्हणजे सुश्रुतांची एक अशी ही आहे म्हणजे मूर्ती आहे तिथं. हां, किला मुबारक मॉन्युमेंट इज सिच्युएटेड इन ए उत्तर प्रदेश, बी राजस्थान, सी हरियाणा, डी पंजाब. हा एक बाउन्सर आहे परत. तर कुठे, पंजाबमध्ये. किला मुबारक पंजाबमध्ये. जे नॉर्मल MCQs पैकी नाही येतो. हां, द रूलर्स पुलकेशिन फर्स्ट अँड पुलकेशिन सेकंड वर रिलेटेड टू विच ऑफ द फॉलोइंग डायनेस्टी. कोणाची आताच पाहिलं आपण. ए कुशाण डायनेस्टी, बी चालुक्य डायनेस्टी, सी चोला डायनेस्टी आणि डी मगध डायनेस्टी. कुठली आहे, तर चालुक्यन रूलर्स आहे ते, चालुक्यन डायनेस्टी. पुढचा, किंग सिंहविष्णू बिलॉंग टू द डॅश डायनेस्टी. ए चोला, बी पाला, सी चालुक्य आणि डी पल्लव. सिंहविष्णू कोणाचा फाउंडर होता, एक डायनेस्टी आहे खालीलपैकी कुठली, तर सिंहविष्णू फाउंडर आहे पल्लवा डायनेस्टीचा फाउंडर सिंहविष्णू. हा, द लँड फॉर द मेंटेनन्स ऑफ स्कूल मेन्शन इन द चोला इन्स्क्रिप्शन वॉज नोन एज. ए वेल्लन वगई, बी शालभोगा, सी ब्रह्मदेय आणि डी पलिच्छंदम. तर शालाभोगा काय, तर शाळांसाठी लँड, म्हणजे शाळांचा रेव्हेन्यू गोळा करायचा आणि शाळांच्या कामासाठी वापरायचा. हां, ओके. तर हे झाले आजचे MCQ. एवढे सगळे मोर दॅन 70 आहेत, म्हणजे एवढे सगळे एका दिवसात कव्हर केलेत आपण विदिन 1 आवरमध्ये. तर एवढे करा, एवढं इनफ होऊन जाईल. चला, थँक्यू.